नमस्कार. आज आपण बघूया मराठवाडा स्पेशल धिरडे आणि आमरस. आंब्याचा सीझन चालू झाला की आमच्याकडे धिरडे आणि आमरस बनवतात म्हणजे बनवतातच. आणि खूप छान जाळीदार हे धिरडे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. धिरड्याचं प्रमाण जर पिठाचं अगदी व्यवस्थित घेतलं तर धिरडे सुद्धा परफेक्टच होतात. या व्हिडिओमध्ये परफेक्ट धिरडे बनवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहे आणि धिरडे आणि आमरसची टेस्ट म्हणाल तर एक नंबर लागते. चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशीत धिरडे कसे बनवायचे ते बघूया. तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटण बनवणार आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक हिरवी मिरची घेतली आहे. एकच हिरवी मिरची घेतली आहे कारण की मी थोडंसं लाल तिखट सुद्धा वापरणार आहे, कारण धिरड्यांना रंग छान येतो म्हणून. तुम्ही फक्त हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतर एक छोटा चमचा जिरं आणि अर्धा छोटा चमचा ओवा घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटतेवेळी पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि आता हे वाटून घेणार आहे बारीक. आणि बघा इथे हे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटून झाले. आता आपण पीठ भिजवून घेऊया. तर त्याच्यासाठी एक बाउल घेतलाय. तर इथे पिठाचं प्रमाण, तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यात अर्धा छोटा चमचा हळद आणि मोठा अर्धा चमचा लाल तिखट घातले. चवीनुसार मीठ घातलं आणि जे वाटण बनवलं होतं त्यातलं 1 चमचा वाटण घालणार आहे. आणि हे सुरुवातीला असं कोरडंच मिक्स करून घ्यायचं. तर पिठाचं प्रमाण बघितलात तर जेवढं ज्वारीचं पीठ घेतले त्याच्या अर्ध गव्हाचं पीठ घ्यायचं आणि जेवढं गव्हाचं पीठ घेतले त्याच्या अर्ध बेसन पीठ घ्यायचं. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर त्यात पाणी घातलं आणि गुठळ्या न होऊ देता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर तार असलेली अशी रवी वापरली तर गुठळ्या होत नाहीत. मिक्स करायला सुद्धा सोपं जातं. तर आता हे पीठ भिजवते वेळी डोशाचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ हे पीठ भिजवायचं आहे. हे पीठ भिजवण्यासाठी 2.5 वाटी पाणी सध्या लागलेलं आहे. आणि गुठळ्या न होऊ देता हे छान मिक्स करून घेतलं. पीठ भिजल्यानंतर थोडंसं घट्टसर वाटलं तर अजून थोडं पाण्याचा वापर करणार आहे. तर बघा अशा प्रकारे हे पीठ भिजवून घ्यायचे. चमच्यावरती घेतलं तर एक सलग पडलं पाहिजे, असं पातळ पाहिजे. हे डोशाच्या पिठापेक्षा थोडंसं पातळ करायचं. आता हे पीठ भिजवून घेतलंय आणि याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. पीठ छान भिजतं तोपर्यंत रस बनवून घेऊ. 2 आंब्याचा रस बनवणार आहे. तर आंबे स्वच्छ धुवून देठाजवळचा भाग काढून घेतला चीक असलेला आणि याचा गर काढून घ्यायचा आहे. तर मी हँड बीटरने हा रस बनवणार आहे. तुम्ही जर रवीने घुसळून बनवणार असाल किंवा मिक्सरमध्ये रस बनवणार असाल तर या आंब्याच्या गराचे छोटे छोटे तुकडे करून घ्या म्हणजे रस व्यवस्थित होईल. तर आता आंब्याचा अर्धा भाग कापून घेतला आणि चमच्याने याचा अशा प्रकारे गर काढून घेतला. चमच्याने गर काढण्याची पद्धत खूप सोपी वाटते मला, म्हणून मग चमच्यानीच नेहमी गर काढते. आंब्याचा अर्धा भाग करायचा आणि चमच्याने गर काढायचा. हँड बीटरने रस बनवणार आहे त्याच्यामुळं गराचे तुकडे अगदी मोठे मोठे ठेवलेले आहेत. तर आता दोनही आंब्याचा गर काढून झालेला आहे. चमच्याने गर काढला तर सालीला सुद्धा खूप जास्त गर राहत नाही. आता याच्यात चवीनुसार साखर घालायची आणि थंडगार 1 वाटी पाणी घातले. तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता. चव बॅलन्स होण्यासाठी म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि आता हँड बीटरने हे फिरवून घेणार आहे. गोडाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता इथे रस सुद्धा बनवून झालेला आहे आणि खूप छान रंग आलेला आहे आमरसाला. गरमागरम धिरड्याबरोबर थंडगार आमरस खायला खूप छान लागतो. आता हे थोडंसं मिक्स करून घेतलं आणि हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तोपर्यंत धिरडे बनवून घेऊ. तर आता 10 ते 12 मिनिट झालेली आहे आणि पीठ छान भिजलेलं आहे. धिरडे बनवते वेळी
नेहमी अशा कट असलेल्या वाटीचाच वापर करायचा। धिरडे बनवायला खूप सोपं जातं किंवा धिरडं तुटत नाही, परफेक्ट बनतं आणि पीठ थोडंसं घट्टसर वाटते भिजल्यामुळं, त्यामुळं मी याच्यात अजून अर्धी वाटी पाणी घालून पीठ पातळ करून घेतले। आता गॅसवरती तवा ठेवला, त्याला तेल लावलं आणि बघा अशा प्रकारे कट असलेल्या वाटीने हे धिरडं पसरवायचं। तव्यावरती वाटी गोल फिरवत पीठ सोडायचं आहे आणि धिरडं पसरवायचं। सुरुवातीला अगदी छोटं धिरडं बनवायचं, म्हणजे गाईचा वगैरे नैवेद्य बनवतो तसं बनवायचं, कारण की सुरुवातीचे 1-2 धिरडे तव्याला चिटकतात, तुटतात, पण तवा 1-2 धिरडे बनवल्यानंतर रुळतो, मग बाकीचे धिरडे छान होतात। त्यामुळे सुरुवातीचे 1-2 धिरडे जरी तुटले तरी काही हरकत नाही। तर आता धिरडं छान गोल पसरवून झाल्यानंतर वरची साईड कोरडी झाली की मग साईड पलटवून घ्यायची आणि बघू शकता खूप सुंदर जाळी आलेली आहे या धिरड्याला। आता हे धिरडं दोन्ही साईडने छान पलटून भाजून घ्यायचं आहे आणि मस्त जाळीदार धिरडं तयार झालेलं आहे। अजून एक धिरडं मी बनवून दाखवते। बघा, कट असलेल्या वाटीने पीठ सोडायचं आहे, गोल हात फिरवत फिरवत पीठ सोडायचं एक सलग आणि गोलाकार द्यायचा छान धिरड्याला। आणि हे धिरडं सुद्धा मस्त बनवून झालेलं आहे आणि या धिरड्याला सुद्धा मस्त अशी जाळी आलेली आहे। तर बाकीचे सगळे धिरडे सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की काय छान जाळी आलेली आहे धिरड्याला आणि खूप सुंदर रंग आलेला आहे। धिरडे बनवेपर्यंत आमरस सुद्धा छान थंडगार झालेला आहे। तर या सीझनचा पहिला आमरस आणि जाळीदार मऊ लुसलुशीत धिरडे तयार झालेले आहेत। पिठाचं प्रमाण जर मोजून घेतलं ना तर धिरडे कधीच बिघडणार नाहीत आणि हे जे प्रमाण सांगितलं आहे मी व्हिडिओमध्ये ते अगदी परफेक्ट आहे। या प्रमाणात पीठ वापरून तुम्ही धिरडे बनवून बघा, अजिबात बिघडणार नाहीत। तुम्ही बघितलं तर धिरड्याला खूप सुंदर रंग आणि जाळी आलेली आहे। खूप छान झालेले आहेत धिरडे आणि हे धिरडे खूप मऊ होतात। अगदी सकाळी बनवले तर संध्याकाळपर्यंत जशास तसे मऊ राहतात। बघू शकता तुम्ही किती मऊ झालेलं आहे हे धिरडं। तर चला, हे पिठाचं प्रमाण वापरून आणि सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा हे जाळीदार मऊ लुसलुशीत धिरडे आणि आमरस नक्की बनवून बघा, परफेक्टच बनतील। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।